पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली। स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोजदादांनी आपल्या समाजासाठी केली त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोजदादांना दिलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं। त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केली। त्यांचं म्हणणं असं सुद्धा होतं की त्या शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी आपल्याला मदत केली। त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण त्यासाठी स्वतः हस्ते घ्यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेन। तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढासाहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोजदादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्यूस देऊन त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस देऊन तो आम्ही विनंती केलेली। अर्थात पुढचं सगळं ते बोलतील, परंतु असे एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल। ज्याचा शेवट चांगला होतो ते सगळं गोड असतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी मनोजदादांनी दिला। त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं।